नमस्कार मित्रांनो, मी सांगली प्रवीण. आज आपणाला इजय मारगुडे यांच्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव विजय मारगुडे, गाव तळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, तळेवाडी. आणि बैलांचे नाव आपल्या? हे बैलाचे नाव, ह्याचं नाव आहे पैलवान मोहनिया, त्याचं आहे RX बंड्या. आपली यात्रेला गाडी किती वर्षापासून असते काय? यात्रेला गाडी म्हणजे आपल्याला आठवत बी ना, आपण जन्मलो असं यात्रेला जातोय. म्हणजे आपली वैयक्तिक म्हणजे तुमच्या तुम्ही कावापासून येताय? तरी पण आपले 2-4 वर्ष झाले जाते. वैयक्तिक आपली 2-4 वर्ष झाले जाते. मग आता चिंचणी यात्रेला जायचं म्हटलं तर यांचा व्यायाम कसा असतो काय रोजचा? चिंचणी यात्रेला जायचं झालं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ह्या बैलासनी रोज आलटून पलटून म्हणजे कवा दिवसा, कवा रात्री, कवा दुपारी, कवा सकाळी, असं वेळेत बदल करून नांगूर हाणला पाहिजे. वेळेत बदल करून नांगूर हाणला पाहिजे. म्हणजे त्यांनी पुन्हा वाटणं जाताना, चिंचणी जाताना त्यांनी ऊन बी सोसलं पाहिजे, गारवा बी सोसला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांची मेहनत घेतली पाहिजे. रोज त्यासनी फिरवा फिरवी, एक आठवड्यातनं 15 दिवसातनं एक 5-10 किलोमीटर फिरवा फिरवी. यंदा आता चिंचणी यात्रेला जायचं म्हणजे किती महिना अगोदर पासून तयारी चालू केली काय? त्यासनी 3 महिना अगोदर पासून तयारी. 3 महिना आधीपासून तयारी चालू होती म्हणायचं. मी कशी तयार होत काय? रोजचं कसं नियोजन होतं का ह्यांचं? नियोजन म्हणजे प्रथम म्हणजे लागवड. लागवड त्यासनी रोजचं 2-2 लिटर दूध, 5-5 अंडी, दुधातनं 5-5 अंडी पाजायची. लागवड म्हणलं तर सरकी आपले शेंगपेंड, सातू, मटकी, उडीद आणि मक्काचा भरडा इत्यादी सगळं असं करून चालण्यात येते. म्हणजे तुम्ही कसं नांगूर म्हणजे एकदमच एवढं किती हाणता काय नांगूर? म्हणजे वाढवत वाढवावं लागतो. म्हणजे पहिल्या दिवशी 1 तासभर हाणली, दुसऱ्या दिवशी 1.5 तास हाणायची, तिसऱ्या दिवशी 2 तास हाणायची. असे रोजचं 4 तासाचं बजेट घालून अशी बैल हाणायची. म्हणजे 4-4.5 तास म्हणजे आपली रोजची हाणायची म्हणायचं. म्हणजे कंटिन्यू बैल तेवढ्यात मोरचं एक पेंड घेते, पेंड हाणते ती म्हणायचं. म्हणजे आपलं चावरी बैला नांगूर असतो का आपलं डबलचा असतो काय? चावरीचा असतोय, डबलचा असतोय. माणसं जरा असली धर लागायला चावरी झोपायची, माणसं जरा कमी असली 2-2 झोपायची. 2-2 झोपून. मग त्यासनी गाडीचा व्यायाम कसा असतो काय? गाडीचा व्यायाम कसा आहे, रोज नांगूर हाणायचा 15 दिवसात एकदा, एक 20-25 किलोमीटर फिरवून आणायचा 15 दिवसात एकदा. म्हणजे आपल्या डांबरीला का मातीच्या वाटेला काय? डांबरीला मातीतनं जरा डांबरीला पाऊंड लावायचा, मातीतनं फपट लागलं जरा पळवून बघायची, गती कशी आहे बघायची, गती वाढल्या का कमी येत्या ही बघायचं, बैलाचं कंडिशन काय कळतंय. मग आता यात्रेला इथनं कधी हलणार आहे काय तुम्ही? यात्रेला बघा उद्या बुधवारी रात्री 12च्या पुढे आम्ही इथनं हलणार. म्हणजे गुरुवारी हलताय म्हणायचं? गुरुवारी हलणार. गुरुवारी पहाटे तिथनं हल्ल्यानंतर आता पुढचा मुक्काम कुठं आहे काय? तिथनं हल्लं का डायरेक्ट आरवाडीत सोडायचं. ह्यासनी पाणी वैरण जरा जेवायचं, तिथनं झोपायची, सरगऱ्यात नेऊन सोडायची, तिथं जरा पेन करायचं, पुन्हा तिथनं जरा 1-2-4 तास आराम देऊन पुन्हा झोपायची, पुन्हा नेऊन मनसुळी सोडायची, चहा पाणी नाश्ता करायचं, तिथं थोडा बैलांनी विश्रांती आराम द्यायचा. तिथनं पुढं नदीवर जायचं, कृष्णा नदी, तिथं जाऊन बैल धुवून आपली देवकाचोळी नेलेली असते ती पूजून, त्याचं पूजन करून भुती भाकरी नदीला सोडून तिथनं पुन्हा बैल जोडून डायरेक्ट देवात गेल्यानंतर मग तिथं बैल आळसलेली असते ती एका कचऱ्यावर बांधायची, तर ती मका ही इकडे आणून वाळा चारा मिक्स करून घालायचा. 2 दिवसात बैल आणि खाय तशी कंडिशन होती. म्हणजे तिथे गेल्यानंतर आता गेले म्हणजे आपली धोता बैल का आपली जरा थोडी विश्रांतीला सोडतात जाताना इथून कृष्णा नदीवर आपण धुवून जातो ना. मग तिथं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाहुणी घालतो मोकळी होण्यासाठी. म्हणजे पहिला मुक्काम म्हणजे आपल्या देवाला जायचा कृष्णा नदीवर असतो म्हणायचं? पहिला मुक्काम तसा सलगर ती ना म्हणजे चिंचणी गावात म्हटलं तर चिंचणी गावात मुक्काम होत नाही. तर देवकाचोळी ही पुजून तर 1 तास 2 तास विश्रांती घेतली. म्हणजे नदीवर भुती भाकरी सोडून, कोणाचं लिंब असते, कोणाची नवसा असते ती, त्या नदीवर तर नवस ही फेडून करून निवांत जाते. म्हणजे यावेळेस आता गाडीत किती जण आहे का यात्रेला? त्यावेळी गाडीतनं आम्ही 2-4 जण आहे मित्र परिवार. म्हणजे 4 आपलं मित्र म्हणजे ह्यावेळेस मित्र परिवाराचीच गाडी केली म्हणायचं? मित्र परिवारासाठी एक सेपरेट गाडी केली. कोण आहे काय? आहे दुसरं म्हणजे 2-4 जण मित्र बाहेरचीच आहेत. बेवगडचे काय आहेत, करंजेची काय आहेत, तळेवाडी काय आहेत, मासावाडी काय, आटपाडीची काय आहे. प्रत्येक म्हणजे एक असे ठराविक, प्रत्येक गावातला एक ठराविक जोडीदार आहे.
म्हणजे आता ह्यावेळेस कसं आपलं ताणायसाठी गाडी न्यायची का आपलं पाऊंडा नाही काय आपण आपल्या शोकसाठी गाडी नाही, म्हणजे आपलं आपण कोणाची ईर्ष्यासाठी न्यायची नाही किंवा कोणाची ह्याची मारतो त्याची मारतो म्हणून न्यायची नाही. म्हणजे आपलं देवाला आपल्या इच्छेसाठी न्यायची, देवाला आपल्या इच्छेसाठी न्यायचे म्हणायचं. आपल्या हौसाला मोल नाही, हौसासाठी म्हणजे गाडी म्हणजे. हाऊससाठी न्यायचे म्हणायचं. हौसासाठी. आता तुम्हाला एक विचारतो, तर आता जे नवीन जी पोर आहे ते गाडी बाबा लोखंडी तट्ट्या टाकते, ते लाकडी तट्ट्या घालत नाहीत, मग त्यांच्यासाठी काय सांगताल जरा? खरं तर खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला जो तट्ट्या बांधणारा मेन मिस्त्री असतोय तो लोखंडी तट्ट्या बांधत नाही. हा एवढा तरी साधा विचार केला लोकांनी हा तर त्यासनी भरपूर कळून जाईल. हम्म, जो मिस्त्री तट्ट्या लोखंडी तट्ट्या बनवून देतो तो लाकडी तट्ट्या बांधून जातो. हम्म, कारण लाकडी तट्ट्याचं कसं आहे, हम्म, गाडी झोका मारत नसत्या, बैलासनी त्रास होत नसते. ज्यावेळी बैल पळतात हम्म, लोखंडी तट्ट्या, ज्यावेळी बैल पळताना लोखंडी तट्ट्या वर जातो त्यावेळी जो खाली येतं, हम्म, ज्यावेळी जो खाली येतं त्यावेळी लोखंड तट्ट्या असा वर जातो, असा हपकं मारतं गाडीला, बैलाला त्रास होतो. लाकडी साज कसा आहे, ही जुन्या पद्धतीचा साज आहे, म्हणजे एकदम त्या आपलं साजाला तोड नाही. म्हणजे आणि आपलं ही काय हपकं मारत नाही, काय नाही, हाय असं आपलं जाते. आपलं हायस आपलं दमान दमान आपलं जात आहे. बैलाला काही कुठलाही त्रास होत नाही, इजा होत नाही त्या तट्ट्याला. म्हणजे जाताना कसं आपलं पाऊंडा नाही कसं आहे काय, म्हणजे आपलं पाऊंडानं कसं आहे माहितीये का, पाऊंडानं कुठं पाऊंडानं जायचं, कुठं आधीमध्ये झालं, कोण जोडीदार, कोण एखादा परगावचा आला तर त्या संग तेवढीच आपली पारभर झलक मारून आणि वडून धरून ह्या पद्धतीने जायचं. म्हणजे आपलं दमान 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 आपलं जायचं आहे. हा. मग आता ह्याच आता खुराकी कसं असतं, म्हणजे पेंडीत आपलं खुराक शेंगपेंड भिजू घालायची. हम्म. शेंगपेंड भिजू घातल्यानंतर त्यात सातू, उडीद, मटकी, गहू भुसा, मक्काचं भरड, असं एक 2-4 प्रकारचं भरड मिक्स करून घालायचं. हा. आणि रोजचं 1-2 लिटर दूध, त्या 2 लिटर दुधामध्ये 5-5 अंडी. आता ह्याच आता केवढे खरेदी आहेत काय तुमच्या? ह्यो एक 11चा आहे, पैलवान मोहने म्हणून आहे. तो नॉनस्टॉप आरेवाडी ते तळेवाडी झालेला आहे. ह्यो एक 11चा घेतलेला आहे. आणि ह्यो RX बंड्या, ह्यो देखना बैला ह्याला पाऊंड बी फुल आहे. हे गुराय चालेल, ह्याला 1-10 दिल्यात. 1-10 म्हणजे आता ह्यो RX बंड्या म्हणजे आपलं परत ब्रिडिंग साठी ठेवायचं का, परत यात्रा झाल्यावर? यात्रा झाल्यावर ह्याला कसा दर आला तर द्यायचा, फक्त ह्यो ठेवायचा पहिलवान मोहने. म्हणजे हा मैदानासाठी ठेवायचा का? ह्यो मैदानासाठी ठेवायचा. म्हणजे आपला पहिलवान मोहन्या मैदान तो मैदानाचे. इजू भाऊ, आता चिंचणी यात्रेला जायचं आहे, मग त्यासाठी बैल काय बघून घेतली पाहिजे काय? बैल काय बघून, बैलाचं शिंग कसं आहे बघितलं नाही पाहिजे, त्याला बट्टा बस्तर आपल्या हिशोबानं बट्टा बस्तर ही बघून घेतली पाहिजे. मेन महत्वाचं जत्रेसाठी जर बैल घ्यायची झाली, खालचं फाउंडेशन खट्ट पाहिजे. खालचं फाउंडेशन म्हणजे खट्ट पाहिजे. फाउंडेशन खट्ट पाहिजे. फाउंडेशन खट्ट असेल तर तुमचं मोरचं चिंचणीचं काम खट्ट होईल. जर फाउंडेशन कच्चा असेल तर ते पायात पाय अडकवून त्यात इजा होणार, लागणार, थटणार असे. म्हणजे तर पायाला म्हणजे कसा बघितला पाहिजे बाबा की आपलं ही पळणार पुढे कसं कळतं काय, म्हणजे तुम्हाला ही पळणार ह्याचं कसं आहे, ह्याचं एक डोळ्यातला राग, डोळ्यातला राग, कपाळावरच्या आट्या, मागं अंगावर जी खुणा असतात, 1-2-3 खुणा असते, त्या बैल पळल का नाही पळत ते आपल्याला माहिती असते. त्या अंगावरच्या 2-3 खुणा, डोळ्यातला राग, कपाळातला, ही एवढं ओळखून हे सगळं आपलं ओळखूनच घेताना घ्यायचं. शिव बैल पैलवान मावण्याच्या वेळी मी घेतला, घ्यायच्या आधी त्या मालकाला सुद्धा माहित नव्हतं की ह्यो बैल पळल. नॉनस्टॉप 40 किलोमीटर बैल पळाला. आपण त्या मालकापाशीच बैल पळवला. तो नॉनस्टॉप पळवून त्यांचं नाव करून पुन्हा त्यांच्याकडे आपण घेतला. म्हणजे आता ह्यो आदत आहे का संस्था आहे काय? आता चौसा झालाय बैल. म्हणजे काहीतरी दिवाळी आमुषाला काहीतरी आदत काय दुसरा काहीतरी होता ना त्यावेळेस? होता दिवाळी आमुषाला ज्यावेळी पळवला, मोठ्या मोठ्या बैलांनी पळवलं त्यावेळी दुसरा होता. तो दुसरा असताना नॉनस्टॉप 40 किलोमीटरला नंबर झालेला पाहिजे. नॉनस्टॉप आपलं 40 किलोमीटरला नंबर करून त्यानं दाखवला म्हणायचं. म्हणजे मालकाची जी हाऊस असते ती हाऊस त्यानं पिडली म्हणायचं. मालकाची म्हणजे लय मोठी हाऊस करणारा बैल आहे. जी मालकाची जिद्द आहे ते जिद्दीला पेटणारा बैल ह्यो. मग आता यात्रेत आल्यावर पुढच्या कुठल्या मैदानात काढायचा काय? म्हणजे यात्रेत आल्यानंतर बैल ह्यो 2-3 महिने हा असा आपला सांभाळायचा रेस्टोर. 2-3 महिने म्हणजे कंडिशन आणायचा. कंडिशन आणल्यानंतर मग आपल्या हिशोबाने कुठलं मैदान निघतंय बघायचं आणि नॉनस्टॉपला बी घालायचं आपल्याला. नॉनस्टॉप म्हणजे दसरा आमुषा, दसरा आमुषाला, पुन्हा दिवाळी आमुषाला. आता ह्या बैलाला सध्या सांगोलवाले लय मागाव आहे, त्या बैलाला भरपूर जण मागा लागले ते नॉनस्टॉप पळवायचं. ते पाडव्याच्या आरवाडी जत्रेसाठी म्हणजे पाडवा आमुषाला, पाडवा आमुषाला ते पळवायचं तिकडं नॉनस्टॉप आरेवाडी ते सांगोला पळवायसाठी बैल मागायला आले. तुमची काय इच्छा बाबा काय?
आपली काही इच्छा नाही, आपण आपल्या नावासाठी बैल घेतलेला आहे. नावासाठी घेतलाय म्हणजे त्यासने दिला दुसरी खातीर देईल. हा दुसरी खाते. फक्त ह्या बैलाचं मी पैशाचा मोल करू शकत नाही. हा म्हणजे पैशाचं मोल काय करू शकत नाही म्हणा. मी तर काही केवढ्याला मागतात काय ते? मागते ती मस्त मागते ती, याला आता 2 लाखापासून 1.5 लाखापासून मागते ती. पण म्हणजे आपण ह्याची काय किंमत सांगत बी नाही आणि हे देज असं आपण नाव बी काढत नाही. म्हणजे घेतलेल्या किमतीपेक्षा डबल किंमत देतो म्हणते तू ते. म्हणते ती. तरी काय तुमची काय इच्छा नाही मला त्याची. इजू भाऊ, बोला. तुम्हाला आता बाबा आता वाईट काळात कोणीच साथ दिली का बाबा चिंचणी यात्रेत? वाईट काळात तसं तर खरं म्हणलं तर सध्या ह्या दिवसात कोण कोणाचा 1 दिवस 2 दिवस बैल सांभाळू शकत. पण दाजी दांगडे मासाळवाडी मोहऱ्या यांनी आपली दोन्ही बैल जोडी हाही बैल जोड जवळजवळ आज 3 महिने झालं सांभाळले. 3 महिने झालं सांभाळलेत त्यांनी. फक्त का सांभाळल्यात? कारण हे सांभाळायला लय मोठं काळीचं पाहिजे. कारण ह्यासनी लागवड भरपूर लागते. हे सांभाळायचं म्हणजे कोणाचं आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. हे फक्त वाघाचं काळीचं पाहिजे अशी बैल सांभाळायला. ते दाजी तांगडे मासाळवाडीकर यांच्यात. म्हणजे त्यांनी तुम्हाला साथ दिली म्हणून आपल्याला भरपूर साथ दिली. देव माणूस म्हणते तो त्याप्रमाणेच असतो. म्हणजे आपल्याला भरपूर वाईट काळात म्हणजे भरपूर पाहिजे ते. आपल्याला जी लागेल ते पाहिजे ते प्रत्येक संकटात आपल्याला त्यांनी साथ दिली. म्हणजे तुमच्यासाठी एक देव माणूस म्हणलं तरी चालेल. आपल्याला पडत्या काळात भरपूर साथ दिलेले माणूस आहे. पडत्या म्हणजे खास त्यांनी तुमची बैल सांभाळून खास तुम्ही त्यांच्यासाठी आपली गाडी काढली म्हणून. आपली बैल सांभाळले म्हणून आपण खास त्यांच्यासाठी त्यांच्या घरनं आपण बैलगाडी काढली. त्यांच्या घरून आपली बैलगाडी हलवणार. आपली बैलगाडी काढली. इथनं आता हलवल्यानंतर परत पुढे कुठं आहे काय? इथनं हलल्यानंतर पुढं आरवाडी. पुढं आरवाडी. इथनं शिववर जातात. शिववर बाकीच्या गाड्या येऊ देतात. एकामेका गाठी भेटी घेतात. मग तिथून हलून आरवाडीत जाते. इथून हलून डायरेक्ट म्हणजे आपलं आरवाडी. मग तिथून प्रवास चालू. तिथून आपला रोजचा प्रवास चालू झाला. प्रवास चालू म्हणजे आता किती दिवस तिकडे जाते का यात्रेला जायला? यात्रेला जायला 2 दिवस लागतात. 2 दिवस. तर मुक्काम 2 दिवस आणि महागारी यायला 2 दिवस. म्हणजे 5-7 दिवस आहेत. 6 दिवस लागतात. 6 दिवस. 6 दिवस म्हणजे जेवणा खाण्याचं कसं असतं काय? जेवणा खाण्याचं इथून घरून आम्ही पेटी भरून खर्ची ही बुत्ती भाकरी सगळी घेतलेलं असते. खारे वांग वगैरे, तिळाच्या भाकरी, धपाट्या, कानोल, लाडू, चकल्या असं म्हणजे भरपूर प्रकार खाण्याचे प्रकार एक पेटी भरून घेतलेली असते. सोबत दुरडी बांधून घेतलेली असतात. पेटी भरून घेतलेली असत्या. आपलं जाऊ तर खायचं. पुन्हा जाताना पिठ हे सगळं म्हणजे आपल्याला जी खायची लागते ते सगळं बैलगाडीत आपण सगळं सोबत असतं. सर्व सोबत असते. आणि कुठं आपल्या बैलगाड्या सुटल्या तर आपलं झुणका भाकरी बनवून खायचं. चालतंय. धन्यवाद आमच्या चॅनलला एवढी तुम्ही आता वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल. ठीक आहे.